मला नाही असं वाटत आहे. काय? हां, म्हणजे आपलं लग्न झालं, सगळे विधीही पार पडले. पण त्याबद्दल बोलतच नाहीये मी. पण त्यामध्ये आलेल्या अडथळ्यांचं काय? म्हणजे अगदी साखरपुड्यापासून ते आज सुनमुखापर्यंत जे काही विधी झाले त्या प्रत्येक विधीमध्ये काही ना काहीतरी अडथळे आलेच. हां, आता तुम्ही म्हणताय तसं अडथळे जरी आले तरी विधी व्यवस्थित पार पडले. पण याचं सगळं श्रेय दीप आणि ज्योतीलाच जातं. आज ते जर नसते ना तर फार मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण मला खरंच कळत नाही की आजपर्यंत इतके कार्यक्रम या घरामध्ये झालेत, एवढे प्रॉब्लेम्स कधीच आले नाहीत. आज अचानक नेमकं असं का घडतंय? स्वराज, हे बघा, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही काळजी करू नका. आणि एवढे अडथळे येऊन सुद्धा आपलं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं. मग असं या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणं बरोबर आहे का? नाही, खरं आहे तुमचं म्हणणं. तरीही असं घडायला नको होतं. म्हणजे लग्नापर्यंत सगळं ठीक होतं, पण आज प्रॉब्लेम येण्याचं काहीच कारण नव्हतं ना. नेमक्या त्या सुभद्रा काकू आल्या आणि काय? नाही म्हणजे तशी चूक कोणाचीच नव्हती, पण आणि उलट त्यांनी सगळं पाणी पण पुसून काढलं, पण अडथळा आलाच ना. अडथळा आला होता आणि इथून पुढे सुद्धा येत राहणार. हाच तर माझा उद्देश आहे या घरात येण्याचा. तुमची वाईट वेळ आणि तुमचे दिवस फिरायला सुरू झालेत स्वराज गायकवाड. आता सगळे वाईट दिवस मोजायला तयार राहा. स्वराज, तुम्ही ना फार विचार करताय. मला वाटतं की एवढं सगळं घडून सुद्धा आपलं लग्न व्यवस्थितपणे पार पडलंय. ह्यापेक्षा अजून कुठली पॉझिटिव्ह गोष्ट नसू शकते ना. आणि आपल्या हातातून काय निसटून चाललंय ह्यापेक्षा आपल्या हातात काय आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टीपेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी महत्त्वाची नाही. हो ना? तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात. आणि मला खरंच खात्री वाटते की आई आणि आत्यानंतर तुम्ही सुद्धा हे घर अगदी व्यवस्थित सांभाळा. खरंच खूप लकी आहे मला तुमच्यासारखी बायको मिळाली. अरे, माझी बॅग हीच शोधत होती.